नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काही कार्बनी संयुगांची रचना सूत्रे अभ्यासलो आहोत। आज पुन्हा एकदा आपण काही कार्बनी संयुगांची रचना सूत्रे आणि त्यामध्ये सरळ शृंखला असलेली आणि संपृक्त हायड्रोकार्बन्स आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स, शाखीय शृंखला असलेली संपृक्त हायड्रोकार्बन्स आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स आणि वलयी किंवा बद्ध शृंखला असलेली हायड्रोकार्बन्स म्हणजेच कार्बनी संयुग आहे, यांचा आपण अभ्यास करणार आहोत। याच्याशिवाय आपल्याला त्या रचना सूत्रांमधून रचना समघटकता ही संकल्पना समजावून घ्यायची आहे। चला तर मग बघूया काही कार्बनी संयुगांची रचना सूत्रे। विद्यार्थी मित्रांनो, आपण हे शिकलो आहोत की ज्या कार्बनी संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हा मुख्य घटक असतो त्यांना आपण हायड्रोकार्बन असे म्हणतो। आणि हायड्रोकार्बन दोन प्रकारचे आहेत, यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन। असंपृक्त हायड्रोकार्बन पहा तर मग आपण काही रचना सूत्रे संपृक्त हायड्रोकार्बन मधील काही सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयी शृंखला यांची रचना सूत्रे रेखाटणार आहोत की जी तुम्हाला परीक्षेसाठी यातील एखादी रचना सूत्र रेखाटण्यासाठी विचारलं जाऊ शकते। त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ही रचना सूत्रे पाहून आपल्या वहीमध्ये रेखाटणं जरुरी आहे किंवा काढणं जरुरी आहे। चला तर मग सुरुवातीला संपृक्त हायड्रोकार्बन। संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे अशी कार्बनी संयुगे की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध, याच्याशिवाय कार्बन हायड्रोजन एकेरी बंध आढळतो। यामध्ये सुरुवातीला आपण जे उदाहरण घेतोय ते म्हणजे अल्केन या समजात श्रेणीतील काही सरळ शृंखला असलेली कार्बनी संयुगे पाहतोय। नंतर आपल्याला यातीलच काही अल्केन याच समजात श्रेणीमधील काही शाखीय शृंखला असलेली रचना सूत्रे आपल्याला अभ्यासायची आहेत। यामध्ये अल्केन मध्ये सर्वात प्रथम मिथेन की ज्याचं संक्षिप्त रचना सूत्र आपल्याला असं लक्षात येईल की CH4। पहा बरं, इथं लक्षात घ्या CH4 आपण याचं रचना सूत्र सविस्तरपणे आपण या पद्धतीने काढू शकतो। यानंतर दुसरा कार्बनी संयुग की जो अल्केन या समजातीय श्रेणीमध्ये येईल तो म्हणजे इथेन की ज्याचं रचना सूत्र आपण CH3-CH3 म्हणजेच याचं डिटेल सविस्तर रचना सूत्र आपण कार्बन कार्बन, यामध्ये दोन कार्बन आहेत आणि कार्बन कार्बन एकेरी बंध आढळतो, बाकीची याची संयोजा कार्बनची उरलेली संयोजा आपण हायड्रोजननी काय करतोय दाखवतोय। याच्यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर प्रत्येक कार्बनी संयुगामध्ये कार्बनची संयोजा चारच आढळेल आणि कोणत्याही कार्बनी संयुगामध्ये आपण कार्बनची संयोजा ही चारच ठेवायची आहे किंवा दाखवायची आहे। कार्बनची संयोजा 4, हायड्रोजनची संयोजा 1, ऑक्सिजनची संयोजा 2, नायट्रोजनची संयोजा 4 या पद्धतीने आपण रचना सूत्रे रेखाटताना या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोजा लक्षात घेऊन ही रचना सूत्रे आपण रेखाटणार आहोत। यानंतर पुढचा आपण संपृक्त हायड्रोकार्बन्स मधला अल्केन मधला
की ज्याचं सरळ शृंखला असलेली उदाहरण म्हणजे प्रोपेन. प्रोप म्हणजे 3 कार्बन की ज्याच्यामध्ये याचं रचनासूत्र, संक्षिप्त रचनासूत्र CH3 CH2 CH3. याचंच सविस्तरपणे आपण हे रचनासूत्र या पद्धतीनं रेखाटू शकतो. बघा, CH2 की जो आपण मधल्या कार्बनला 2 हायड्रोजन एकेरी बंधाने दाखवायचे, तर बाजूच्या कार्बनना 3 हायड्रोजन एकेरी बंधाने दाखवतो. प्रोपेन की ज्याची सरळ कार्बनी शृंखला आढळली. यानंतर ब्युटेन. CH3 CH2 CH2 CH3. पहा बरं, इथं ब्युटेन मध्ये 4 कार्बन आपल्याला आढळतात. इथेही आपण त्याचं रचनासूत्र रेखाटताना पहिल्यांदा आपण 4 कार्बन काढून घेऊया. जे दोन्ही टोकाचे कार्बन आहेत त्यांना 3 हायड्रोजन अणूंनी काय करता येईल, कार्बनची संयुजा पूर्ण करता येईल. तर मध्ये जे कार्बन आहेत त्यांची कार्बनची संयुजा 2 हायड्रोजन अणूने पूर्ण करता येईल. पहा बरं, इथं ब्युटेन की ज्याची सरळ शृंखला दाखवलेली आहे. याच्याशिवाय पेंटेन की ज्याचं संक्षिप्त रचनासूत्र आपण CH3 CH2 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 CH3 या पद्धतीने दाखवू शकतो. याच्यामध्ये याचं डिटेल रचनासूत्र आपण जर काढत गेलो तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 कार्बन दाखवावे लागतील की ज्याच्या कार्बनच्या दोन्ही टोकाचे कार्बन 3 हायड्रोजन अणूंनी, तर मधल्या कार्बनचे संयोजन 2 हायड्रोजन अणूंनी, असे प्रत्येक कार्बनची संयोजन 4 पूर्ण करता येईल. इथं आपल्याला असं लक्षात येईल की मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन की ज्याला आपण N ब्युटेन असं इंग्लिश मध्येही म्हणू शकतो, की जे पुढे आपण समजात श्रेणीमध्ये याचा विचार करणार आहोत. याच्यामध्ये आणि N पेंटेन की ज्याच्यामध्ये पेंटेन या अल्केन ची जी कार्बनी शृंखला दाखवली आहे ती सरळ शृंखला, N म्हणजे नॉर्मल की जी सामान्य सरळ शृंखला आपल्याला इथं आढळेल आणि त्याची रचनासूत्र मी इथं दिलेली आहे. या पद्धतीने तुम्ही या पुढील अल्केन या समजा श्रेणीमध्ये कार्बनी संयुग येतात ते म्हणजे हेक्झेन, हेप्टेन, नोनेन, डिकेन या सर्वांची सरळ शृंखला असलेली काय करू शकतो आपण, रचनासूत्र काढता येतील. ती तुम्ही वहीमध्ये रेखाटा. यामध्ये मला आणखीन एक लक्षात आणून द्यायचं आहे, ते म्हणजे आपण प्रोपेन पर्यंत फक्त सरळ शृंखला असलेलं कार्बनी संयुगचे रचनासूत्रे रेखाटू शकतो, पण ब्युटेन मध्ये इथं तुम्हाला ब्युटेनचं रचनासूत्र सरळ शृंखला असलेलं दिसेल, पण आपल्याला याच्यामध्ये शाखीय रचनासूत्र किंवा शाखीय शृंखला असलेल्या ब्युटेनचं म्हणजेच इथं आयसोब्युटेन च रचनासूत्र रेखाटता येईल. आयसोब्युटेन कसं लिहितोय बघा बरं. ब्युटेन मध्ये 4 कार्बन आहेत, तर इथं आपल्याला 4 कार्बन शाखीय पद्धतीनं दाखवता येईल. पहा बरं, एक इथं आपण शाखीय पद्धतीनं, आणि इथं एक काळजी घेणं गरजेचं आहे, कार्बन कार्बन मध्ये काय दाखवावं लागेल, एकेरी बंधच दाखवावं लागेल, आणि कार्बन हायड्रोजन मध्ये सुद्धा एकेरीच बंध दाखवावं लागेल. पहा बरं, या कार्बनची एकच संयोजा पूर्ण आहे, कार्बन कार्बन एकेरी बंध. याची संयोजा आपण 3
हायड्रोजनच्या अणूंनी पूर्ण करू शकतो, एकेरी बंधाने पूर्ण करू शकतो. या कडेचा जो कार्बन आहे त्याची संयोजन आपण उरलेली संयोजन 3 संयोजन आपण इथं हायड्रोजनच्या 3 अणूंनी एकेरी बंधाने दाखवू शकतो. यानंतर या कडेचा जो कार्बन आहे त्याच्याही उरलेल्या 3 संयोजन हायड्रोजनच्या एकेरी बंधाने आपल्याला काय करता येईल, दाखवता येईल. आणि इथं पहा बरं, मधला जो कार्बन आहे याची 3 संयोजन पूर्ण आहेत, तर याची एक संयोजन आपण हायड्रोजनच्या एकेरी बंधाने दाखवता येईल. ब्युटेनचं रचना सूत्र आहे ते म्हणजे संक्षिप्त पद्धतीने आपण ते असं लिहू शकतो, CH3CH CH3 CH3. यालाच आपण आयसोब्युटेन असं म्हणणार आहे, आयसोब्युटेन. पहा बरं, इथं तुम्हाला लक्षात येईल की N ब्युटेन म्हणजे इथं सरळ शृंखला आपल्याला ब्युटेनची 4 कार्बनची आढळून येईल. आणि या रचनासूत्रामध्ये ब्युटेनचं जे रचनासूत्र आहे ते शाखीय रचनासूत्र आपल्याला दिसून येईल की ज्याला आपण आयसोब्युटेन म्हणणार आहे. तर या सरळ शृंखला असलेल्या ब्युटेनला आपण N ब्युटेन किंवा ब्युटेन असं संबोधणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला आणखीन एक नवीन घटकाचा अभ्यास करायला मिळतो, तो म्हणजे समघटकता, रचना समघटकता. त्यामध्ये बघा, रचना समघटकताचा अभ्यास करतोय तेव्हा असं लक्षात येईल की याच्यामध्ये भिन्न रचनासूत्रे, इथं बघा बरं, रचनासूत्रे याची भिन्न आढळतील. पण या दोघांचंही आपण जर काय काढलं, रेणूसूत्र काढलं, तर रेणूसूत्र दोघांचंही समानच येईल. म्हणजेच भिन्न रचनासूत्रे असलेली कार्बनी संयुगे, भिन्न रचनासूत्रे असलेली कार्बनी संयुगे की ज्यांचा रेणूसूत्र समान आहे, त्या गुणधर्माला रचना समघटकता असे म्हणतात. रचना समघटकता असे म्हणतात. बरोबर, बघा लक्षात घ्या. उदाहरणार्थ आपण आत्ताच उदाहरण पाहिलं की CH3 CH2 CH2 CH3. इथं आपल्याला दिसेल की ब्युटेनचं, ब्युटेन किंवा यालाच आपण N ब्युटेन म्हणजे ब्युटेनचं सरळ शृंखला असलेली रचना दिसेल. तर या ठिकाणी आपण CH3 CH CH3 CH3 इथं आपल्याला ब्युटेनचंच रचनासूत्र दिसेल, पण की जे शाखीय कार्बन शृंखला असलेलं रचनासूत्र की ज्याला आम्ही आयसोब्युटेन म्हणणार आहे. आयसोब्युटेन. याच्यामध्ये आपण याचं रेणूसूत्र जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल C4H10. बघा बरं, 4 कार्बन आणि जवळजवळ 10 हायड्रोजन आहेत. इथेही लक्षात घ्या, एकूण 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन आपल्याला इथं आढळतील. म्हणजेच समान रेणूसूत्र असलेले भिन्न कार्बनी संयुगे की ज्यांची रचनासूत्रे सुद्धा कशी आहेत, भिन्न आहेत, त्यांना आपण त्या गुणधर्माला, त्या कार्बनी संयुगांच्या गुणधर्माला समघटकता गुणधर्म असे म्हणू. आणि या 2 भिन्न कार्बनी संयुगांना की ज्यांची रेणूसूत्र समान आहेत पण रचनासूत्र भिन्न आहेत त्यांना आम्ही समघटक असे म्हणू. बरोबर, याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक समघटकता गुणधर्म दर्शवणारे
काही अल्केन यांची उदाहरणं आपण इथं पाहूया. उदाहरणार्थ यानंतरचा अल्केन म्हणजे पेंटेन. पेंटेन की ज्याच्यामध्ये पेंट म्हणजे 5 कार्बन ॲटम, याच्यामध्ये कार्बनचे अणू CH3, CH2, CH2, CH3, बरोबर, CH2, CH3. पहा बरं, इथं 5 कार्बन असलेला अल्केन की ज्याच्यामध्ये सरळ शृंखला आपल्याला आढळेल की ज्याचं रेणूसूत्र C5H12 आढळेल. याच्याशिवाय आणखीन एक पेंटेनचा आपल्याला कार्बनी संयोग दाखवता येईल की ज्याच्यामध्ये शाखीय रचना असलेलं आणखीन एक कार्बनी संयोग आपल्याला इथं दाखवता येईल की इथेही तुम्हाला लक्षात येईल की एकूण 5 कार्बन आणि यामध्ये दुसऱ्या कार्बनला इथं शाखा आढळेल, म्हणजेच हे की ज्याला आम्ही आयसोपेंटेन असं म्हणणार आहे. बरोबर, याचाही रेणूसूत्र जर पाहिलं आपण तर असं लक्षात येईल C5H12, 5 कार्बन आणि एकूण इथं आपल्याला 12 हायड्रोजन आढळतील. याच्याशिवाय बघा बरं, आणखीन एक रचनासूत्र मी इथं दाखवत आहे, ते म्हणजे याच्यामध्ये एकूण 5 कार्बन आढळतील आणि 12 हायड्रोजनचे अणू, म्हणजे एकूण पेंटेनचे आपल्याला 3 भिन्न रचनासूत्र दाखवता येतील की ज्याच्यामध्ये सरळ शृंखला असलेले आणि शाखीय शृंखला असलेली 2. या पद्धतीनं आपल्याला याला आपण निओपेंटेन असं म्हणणार आहे. निओपेंटेन की रेणूसूत्र पाहिलं तर C5H12 असंच आढळेल. बरोबर, म्हणजेच यांच्यामध्ये समान रेणूसूत्र असलेली 3 भिन्न कार्बनी संयुगे की ज्यांची 3 भिन्न रचनासूत्रे आपल्याला इथं आढळतात, म्हणजेच N पेंटेन, आयसोपेंटेन आणि निओपेंटेन यांच्यामध्ये आपल्याला समघटकता हा गुणधर्म आढळतो. कार्बनची शृंखला जशी अल्केनमध्ये वाढत जाईल तशी समघटकता दर्शवणाऱ्या अल्केनची संख्या पण वाढतच जाणार आहे. याच्याशिवाय आपल्याला काही अशी वलयी शृंखला असलेली पण संपृक्त हायड्रोकार्बन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंद असलेली व वलयी शृंखला असलेली काही उदाहरणे आपल्याला पाहिजे. ती म्हणजे वलयी कार्बनी संयुगे की जी संपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखली जाते. उदाहरणार्थ इथं बघा, 4 कार्बन अणूंचा पण वलयी म्हणजे बद्ध शृंखला असलेला आपण काय तयार करू शकतो, कार्बनी संयुग. कार्बन कार्बन एकेरी बंध. आता प्रत्येक कार्बनची 4 संयोजा एकेरी बंधनं पूर्ण करायची. उदाहरणार्थ बघा, या कार्बनची 2 संयोजा 2 हायड्रोजन अणूंनी, याप्रमाणे प्रत्येक कार्बनची उरलेली संयोजन हायड्रोजन अणूंनी आपण पूर्ण करतोय. म्हणजेच हेच रचनासूत्र आपण संक्षिप्त पद्धतीनं इथं असं लिहितोय की ज्याला आम्ही इथं याच्यामध्ये 4 कार्बन आहेत, म्हणजेच हा ब्युटेन, पण याच्यामध्ये हा बद्ध शृंखला असलेला असल्यामुळे आपण याला काय म्हणणार आहे, सायक्लोब्युटेन. सायक्लोब्युटेन. याच पद्धतीनं सायक्लोपेंटेन पण आपण पाहणार आहे. उदाहरणार्थ बघा बरं, 5 कार्बन असलेला पण वलयी शृंखला असलेला आपण काय बघणार आहे, हायड्रोकार्बन. यामध्ये कार्बनचे 5 अणू एकेरी बंधन काय झालेले आहेत, दर्शवलेले आहेत आणि कार्बनची 4 संयोजा, प्रत्येक कार्बनची 4 संयोजा आपण हायड्रोजननी पूर्ण करणार आहोत. म्हणजेच इथं आपल्याला 5 कार्बन असलेला वलयी शृंखला असलेला हायड्रोकार्बन या पद्धतीने दाखवता येईल की ज्याला आम्ही काय म्हणणार आहे, सायक्लोपेंटेन
पेंटेन असं म्हणणार आहे. त्याचं नाव आहे सायक्लोपेंटेन. याच्याशिवाय आपल्याला आणखीन एक रचनासूत्र की जे संपृक्त हायड्रोकार्बन मध्येच आढळेल, पण ज्याची शृंखला वलयी शृंखला आहे, ते म्हणजे सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, नंतर आपल्याला सायक्लोहेक्झेन, सायक्लोहेक्झेन, हेक्झेन की ज्याच्यामध्ये 6 कार्बन कार्बन एकेरी बंधाने दाखवता येतील. पहा बरं, इथं एकूण 6 कार्बनचे अणू कार्बन एकेरी बंधाने दाखवलेले. इथं प्रत्येक कार्बनची 4 संयोजन आपल्याला हायड्रोजनच्या अणूने काय करायचे, पूर्ण करायची आहे. पहा बरं, इथं प्रत्येक कार्बनची 4 संयोजन आपण हायड्रोजनच्या अणूने एकेरी बंधाने पूर्ण करतोय. म्हणजेच हा काय आहे, अल्केन आहे, पण बद्ध शृंखला असलेला अल्केन आहे की ज्याच्यामध्ये 6 कार्बन आहे. म्हणजेच हा आपण या पद्धतीने संक्षिप्त रूपात असाही दाखवू शकतो की ज्याला आम्ही काय म्हणणार आहे, सायक्लोहेक्झेन असं म्हणणार आहे. सायक्लोहेक्झेनचं रचनासूत्र इथं पहा बरं, काळजीपूर्वक तुम्ही काढणं गरजेचं आहे. अल्केन या समजात श्रेणीमधील सरळ शृंखला असलेली, शाखीय शृंखला असलेली आणि काही वलयी शृंखला असलेली कार्बनी संयुगे आणि त्यांची रचनासूत्र अभ्यासलो. त्याचबरोबर आपण ब्युटेन मधली समघटकता, रचना समघटकता आणि पेंटेन मधली पण रचना समघटकता याचा काय केलो आपण, अभ्यास येथे केलो आहोत. यानंतर आपल्याला काही असंपृक्त हायड्रोकार्बन्सची रचनासूत्रे आपण अभ्यासणार आहोत. तर मग आपण यातील काही रचनासूत्र पाहूयात. सर्वात प्रथम असंपृक्त हायड्रोकार्बन्स मधील अल्किन या समजात श्रेणीमधील सरळ शृंखला असलेले काही रचनासूत्र अभ्यासूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा इथीन किंवा इथिलीन. इथिलीन हे त्याचं सामान्य नाव आहे, तर इथिन हे त्याचं IUPAC नामकरण आहे. बरोबर. इथं म्हणजे 2 कार्बन की ज्याच्यामध्ये कार्बन दुहेरी बंध. अल्कीन म्हणलं की आपण इथं लक्षात घ्यायचंय कार्बन दुहेरी बंध. चला, इथं कार्बनची संयोजन 2 पूर्ण आहे, म्हणजे उरलेली त्याची 2 संयोजन आपण हायड्रोजन अणूंनी कंप्लीट करतोय. या पद्धतीनं दुसऱ्या कार्बनची 4 संयोजन आपण हायड्रोजन अणूंनी पूर्ण करतोय. म्हणजेच इथं आपल्याला इथिन किंवा इथिलीनचं रचनासूत्र दिसेल की जे सरळ शृंखला आहे. हेच आपण संक्षिप्त रूपात CH2 डबल बॉन्ड CH2 असंही काढू शकतो. यानंतर प्रोपीन याचंही रचनासूत्र आपल्याला या पद्धतीने काढता येईल. CH3 CH डबल बॉन्ड CH2 हेच आपल्याला रचनासूत्र पूर्ण डिटेल या पद्धतीने काढता येईल. कार्बन दुहेरी बंध फक्त एकाच ठिकाणी दाखवायचंय, उरलेल्या कार्बनमध्ये एकेरी बंधच दाखवतोय. चला, तर प्रत्येक कार्बनची 4 संयोजन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. या कार्बनची 2 संयोजन पूर्ण आहे, उरलेली 2 संयोजन आपण हायड्रोजननी पूर्ण करतोय. या कार्बनची 3 संयोजन पूर्ण आहे, याची संयोजन आपण एका हायड्रोजनच्या अणूने पूर्ण करतोय. या कार्बनची संयोजन 1 पूर्ण आहे, उरलेली संयोजन आपण 3 संयोजन आपण हायड्रोजन अणूंनी पूर्ण करतोय. याच्याशिवाय ब्युटीन किंवा ब्युटिलीन किंवा ब्युटीन. पहा बरं, ब्यूट म्हणजे 4 कार्बन की ज्याचं संक्षिप्त रचनासूत्र आपल्याला CH3 CH2 CH
डबल बॉन्ड CH2. याचंच आपल्याला रचनासूत्र सविस्तरपणे या पद्धतीने लिहिता येईल की ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. याच्यामध्ये एकूण 4 कार्बन पैकी पहिला आणि दुसरा जो कार्बन आहे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध दिसतोय आणि उरलेल्या कार्बन मध्ये एकेरी बंधच आढळतोय. आणि याच्या आपण उरलेल्या कार्बनच्या संयोज्या हायड्रोजन अणूंनी पूर्ण करणार आहे. बघा बरं, या कार्बनची संयोज्या 2 पूर्ण आहे, उरलेली 2 संयोज्या हायड्रोजननी पूर्ण करतोय. या कार्बनची संयोज्या 3 पूर्ण आहे, एका हायड्रोजन अणूंनी संयोज्या पूर्ण करतोय. या कार्बनची संयोज्या 2 पूर्ण आहे, तर उरलेले 2 संयोज्या 2 हायड्रोजनच्या अणूंनी पूर्ण करतोय. म्हणजेच इथं आपल्याला ब्युटीन किंवा ब्युटिलिनचं सरळ शृंखला दिसून येईल. बरोबर. पण आपल्याला पुन्हा बघा, या अल्कीन याच समजात श्रेणीमधील आपल्याला काही शाखीय शृंखला असलेली काही कार्बनी संयुगे त्यांची रचनासूत्र आपण लिहितोय. याच्यामध्ये पहा बरं, इथिन प्रोपीन यांच्यामध्ये आपल्याला शाखीय शृंखला असलेली रचनासूत्र लिहिता येत नाहीत. पण ब्युटीन मध्ये आपण की ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत त्यामध्ये आपण शाखीय शृंखला असलेलं काय रेखाटू शकतो, रचनासूत्र, की जे ब्युटिलिनचं दुसरं रचनासूत्र आपल्याला इथं रेखाटता येते. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध आपण एखाद्या ठिकाणी दाखवू शकतोय. उरलेल्या याच्या संयोज्या कंप्लीट करत असताना किंवा पूर्ण करत असताना प्रत्येक कार्बनची संयोज्या 4 पूर्ण होणे गरजेचे आहे आणि हायड्रोजनची संयोज्या 1 पूर्ण होणं गरजेचं आहे. पहा तर इथं ब्युटिलिन याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की इथं ब्युटिलिन किंवा ब्युटीन जो आहे तो सरळ शृंखलामध्ये दिसेल आणि इथेही ब्युटीन किंवा ब्युटिलिन जो दिसतोय, या ब्युटिलिनची शृंखला कशी दिसते आपल्याला, शाखीय शृंखला दिसते की ज्याच्यामध्ये दुसऱ्या कार्बनला आपण एक मिथाइल ग्रुप जोडलेला आहे, म्हणजेच याला आपण आयसोब्युटिलीन असे म्हणतो. म्हणजेच इथं ब्युटीन आणि आयसोब्युटिलीन किंवा ब्युटिलीन आणि आयसोब्युटिलीन यांचे रेणूसूत्र जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल C4H8. बघा बरं, 4 कार्बन आणि एकूण 8 हायड्रोजन C4H8. यामध्ये एकूण 4 कार्बन आणि एकूण 8 हायड्रोजन म्हणजे C4H8 हे रेणूसूत्र आढळले. म्हणजेच समान रेणूसूत्र असणारे पण भिन्न रचनासूत्र असलेली इथं अल्कीन या गटामधील ही कार्बनी संयुगे आढळतील. यालाच आपण समघटकता असं म्हणणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही वलयी शृंखला असलेली काही कार्बनी संयुगे आपल्याला आढळतील की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध आहे. उदाहरणार्थ पहा बरं, इथं एकूण 6 कार्बन असलेला वलयी शृंखला आपण काढतोय की ज्याच्यामध्ये किमान एक तरी कार्बन कार्बन दुहेरी बंध हवा. पहा बरं, इथं एकूण 6 कार्बन पैकी 2 कार्बनच्या अणूमध्ये दुहेरी बंध आढळतोय आणि इथं आपण प्रत्येक कार्बनची 4 संयोज्या हायड्रोजन अणूंनी पूर्ण करायची आहे. उदाहरणार्थ जसं या कार्बनच्या 2 संयोज्या पूर्ण आहेत, उरलेल्या 2 संयोज्या हायड्रोजननी पूर्ण करतोय. याच पद्धतीनं इथं या कार्बनच्या 2 संयोज्या म्हणजेच एकूण 4 संयोज्या एकेरी बंधाने पूर्ण करतोय. पण पहा बरं, इथं याच्यामध्ये या कार्बनची एकूण 3 संयोज्या पूर्ण आहे, 1 2 3. त्यामुळे इथं आपण याची संयोज्या एकाच हायड्रोजन अणूंनी पूर्ण करतोय. त्याचप्रमाणे या कार्बनची सुद्धा एकूण 3 संयोज्या पूर्ण असल्यामुळे आपण इथे एकाच हायड्रोजनच्या अणूंनी याचा काय पूर्ण करतोय, 4 संयोज्या कार्बनची पूर्ण करतोय. आणि म्हणजेच याचं संक्षिप्त
रचनासूत्र आपल्याला असं दिसेल CH डबल बॉन्ड CH CH2 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 डॅश. पहा बरं, हेच रचनासूत्र आपण असंही लिहू शकतो. रेषाबद्ध संरचना म्हणतात त्याला, की जे आपण फक्त रेषेने सुद्धा हे रचनासूत्र लिहिता येईल, की ज्याला आपण काय म्हणणार आहे, इथं 6 कार्बन असल्यामुळं आणि बद्ध हे असल्यामुळे याला आपण सायक्लो, याच्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध एका ठिकाणी दिसतोय म्हणून हा सायक्लोहेक्झीन असं म्हणणार आहे. याच्याशिवाय आपल्याला आणखीन एक वलयी शृंखला असलेली रचना इथं दाखवता येईल, ती म्हणजे बघा बरं, इथं या पद्धतीनं एकूण 6 कार्बन असलेले पण कार्बन कार्बन दुहेरी बंध हे आणि कार्बन कार्बन एकेरी बंध एक आड एक या रचनेप्रमाणे असलेलं हे रचनासूत्र आपल्याला इथं दाखवता येईल, की ज्याच्यामध्ये प्रत्येक कार्बनची 3 संयुजा पूर्ण असल्यामुळे इथं 4थी संयुजा आपण एकाच हायड्रोजन अणूने काय करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. याच्यामध्ये हेच रचनासूत्र संक्षिप्त मध्ये आपण या पद्धतीनं CH CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड या पद्धतीनं दाखवणार आहोत. हीच रचना आपण नुसत्या रेषाचा वापर करून या पद्धतीनं ही रचना कार्बनी संयुगाची रचनासूत्र असं दाखवता येईल, की ज्याच्यामध्ये एक आड एक आपल्याला दुहेरी बंध आणि एकेरी बंध आढळतील, की ज्याला आपण काय म्हणणार आहे, बेन्झीन. बेन्झीन हे बेन्झीनचं रचनासूत्र आढळेल. बघा बरं, ज्या बद्ध शृंखला असलेल्या कार्बनी संयुगामध्ये एक आड एक दुहेरी बंध आणि एकेरी बंध आढळतो, अशा कार्बनी संयुगांना आपण अरोमॅटिक कार्बनी संयुगे असे म्हणणार आहे. अरोमॅटिक कार्बनी संयुगे म्हणजे या अरोमॅटिक कार्बनी संयुगांचं एक उदाहरण म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय बेन्झीन. याच्याशिवाय आपल्याला नॅफ्थॅलिन तुम्ही त्याला डांबर गोळी असं म्हणता, डांबर गोळी नॅफ्थॅलिन, की ज्याचं रचनासूत्र तुम्हाला या पद्धतीनं आढळेल, की जे रचनासूत्रामध्ये आपल्याला एक आड एक दुहेरी बंध आणि एकेरी बंध आढळतील. यालाच हे नॅफ्थॅलिन म्हणजेच डांबर गोळी याचं रचनासूत्र आढळेल, की ज्यांना कार्बनी संयुगाला आपण ॲरोमॅटिक कार्बनी संयुगे असं म्हणणार आहोत, की ज्यांचा अरोमॅटिक या नावातच तुम्हाला लक्षात येईल अरोमा म्हणजे सुगंध असणारी, सुवास असणारी, सुगंध असणारी किंवा सुवास म्हणजे चांगला वास असणारी काही कार्बनी संयुगे. उदाहरणार्थ तुम्हाला इथं नॅफ्थॅलिन, डांबर गोळीचा वास सर्वांना आवडतो, म्हणजे तो वास कसा आहे, चांगला वास आहे. अशा कार्बनी संयुगांना आपण काय म्हणतोय, अरोमॅटिक कार्बनी संयुगे. इथं आपण अल्कीन या असंपृक्त हायड्रोकार्बनची काही सरळ शृंखला असलेली, काही शाखीय शृंखला असलेली आयसोब्युटिलीन आणि याच्याशिवाय वलयी शृंखला असलेली, की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध आहेत, अशा काही कार्बनी संयुगांची रचनासूत्र आपण अभ्यासलेली आहेत. याच्याशिवाय आपण अल्काईन, की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असून
ती असंपृक्त हायड्रोकार्बनची उदाहरणं किंवा कार्बनी संयुग म्हणून ओळखली जातील. त्यातील काही रचनासूत्र आपण इथं पाहतोय. उदाहरणार्थ अल्काईन या समजात श्रेणीमधील पहिला कार्बनी संयुग तो म्हणजे इथाईन किंवा त्यालाच आपण ऍसिटिलीन असं सामान्य नाव की ज्याचं ऍसिटिलीन आणि इथाईन हे त्याचं IUPAC नाव. याच्यामध्ये इथ म्हणजे 2 कार्बन ॲटम आणि अल्काईनचा अर्थ कार्बन कार्बन तिहेरी बंध. आता कार्बनच्या 4 संयुजा कंप्लीट करत असताना पूर्ण करत असताना इथं आपल्याला एकच हायड्रोजन अणू वापरावा लागेल याच्यामध्ये आणि याही कार्बनला आपण एका हायड्रोजननी याच्याही 4 संयुजा पूर्ण करतो. म्हणजेच इथं आपल्याला याचं रचनासूत्र संक्षिप्तपणे CH ट्रिपल बॉन्ड CH कार्बन कार्बन तिहेरी बंध आहे. यालाच आपण इथाईन म्हणणार आहे. याच्याशिवाय प्रोपाईन की ज्याचं रचनासूत्र आपण या पद्धतीने लिहितो CH3C ट्रिपल बॉन्ड CH. बरं, हे रचनासूत्र लिहित असताना प्रत्येक कार्बनची 4 संयुजा आपण इथं पूर्ण करतोय. याच्याशिवाय ब्युटाईन की ज्याच्यामध्ये एकूण 4 कार्बन असणार आहेत पण एकाच कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंध असेल आणि उरलेल्या कार्बनची संयुजा आपण 4 हे हायड्रोजन अणूंनी पूर्ण करतोय. पहा बरं, या कार्बनच्या 4 संयुजा पूर्ण असल्यामुळे इथं आपण या कार्बनची संयुजा 3 पूर्ण असल्यामुळे आपण इथं एका हायड्रोजन अणूंनी हे दाखवतोय. म्हणजेच इथं ब्युटाईन ही काही अल्काईन या समजात श्रेणीमधील कार्बनी संयुगे की ज्यांची सरळ शृंखला असलेली आपण उदाहरणे किंवा रचनासूत्रे इथं रेखाटलेलो आहोत. या ठिकाणी आपण रचनासूत्रे आणि याच्याशिवाय रचना समघटकता यांचा इथं अभ्यास केलेला आहोत. याच्याशिवाय आपल्याला आणखीन काही नवीन गुणधर्मांचा की जो कार्बनी संयुगामध्ये दाखवला जातोय त्यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण समजात श्रेणी आणि त्या समजात श्रेणीमध्ये येणारी काही कार्बनी संयुगे आणि याच्याशिवाय क्रियात्मक गट की जो कार्बनी संयुगामध्ये आपल्याला आढळतो आणि त्यांची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. आतापर्यंत जो भाग शिकून झालेला आहे की जी रचनासूत्र इथं मी तुम्हाला सराव करून घेतलेला आहे त्यांचा सराव पुन्हा एकदा तुम्ही ही रचनासूत्र तुमच्या वहीमध्ये रेखाटून करावीत आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.